लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। देवळाली ज्येष्ठ नागरिक संघटनेतर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव, शालेय साहित्य वाटप। नमस्कार, बातमी आहे देवळाली कॅम्पमधून। देवळाली कॅम्प येथील देवळाली रोटरी ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने शनिवारी दिनांक 10 रोजी शालेयांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ उत्सवात पार पडला। यावेळी उद्योजक महाराज बिरामानी, फेसकॉमचे प्रादेशिक सचिव श्रीराम कातकडे, कौसल्या मुळाने, खंडेराव गायकवाड, नारायण अडके, देवराम मुठाळ, केशव पाळदे, सुनीता अडके, श्रीराम कातकडे, राजेंद्र जाधव, अंबादास पाटील, संघटनेच्या अध्यक्षा कौसल्या मुळे, निर्मला वाघुळकर, उज्ज्वला देशमुख, नंदा भुताड, माया नुनसे, किसन पेटारे, रमन कहार, सुरेखा पेटारे, सूत्रसंचालन माया नुसने, आशा रणशेवरे, जनाबाई जाधव तर आभास किसान पेटारे यांनी केले। यावेळी 10वी उत्तीर्ण झालेल्या 40 विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी बोलताना उद्योजक महाराज बिरामानी यांनी सांगितले की ज्येष्ठ नागरिकांना अडचणीच्या काळात सर्व काही मदत करणार। तर प्राचार्य सुनीता अडके म्हणाल्या की देवळाली रोटरी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे कार्य आदर्शवत आहे। तसेच श्रीराम कातडे यांनी सांगितले की देवळाली रोटरी ज्येष्ठ नागरिक संघटना सर्व सामाजिक कार्यात अग्रेसर असून त्यांच्या पाठीशी राहणे सर्व नागरिकांचे दायित्व आहे। रिपब्लिकन वार्तासाठी नाशिक रोड प्रतिनिधी रवींद्र जाधव, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss